पुढचा मिऱ्याचा उल्लेख येतो तो आहे पेशवे काळातला। आता ऑर्थर ट्रॅव्हर्स क्रॉफर्ड नावाचा एक इकडचा अधिकारी होता, वन अधिकारी होता। तर त्याने एक पुस्तक लिहिलंय लेजंड्स ऑफ द कोकण नावाचं। आर ट्रबल्स इन पुना अँड डेक्कन असं त्याचं एक पूर्ण एक मेमॉयर होतं। त्याची एक आठवणी त्याने लिहून ठेवलेल्या होत्या आणि त्याच्यात त्याने काही कोकणातल्या गोष्टी सांगितलेल्या होत्या। तर त्याच्यात आपल्याला मिऱ्याचा पुढचा उल्लेख मिळतो। तर तो काय आहे, बर्वे हे जे इकडचे खूप मोठे सरदार होते ते अर्थात पेशवे काळातले सरदार आहेत, त्यामुळे ही पूर्ण कथा ही पेशवे काळातली आहे। बर्वे सरदार होते, त्यांच्याबरोबर मिऱ्यावरच्या सावंतांचं खूप जास्ती सख्य होतं असे उल्लेख आढळतात आणि त्या संबंधातून त्यांची खोती कायम टिकून होती मिऱ्यावर आणि मिऱ्यावरचे सावंत खूप जास्ती बलशाली झाले होते, हे सगळे उल्लेख आढळतात। त्याच्यानंतर आंग्र्यांच्या काळातही सावंत मंडळींना खूप जास्ती महत्त्व होतं, हे आपल्याला दिसून येतं। पूर्ण हा जो पेशवे काळ आहे आणि शिवाजी महाराजांनंतरचा, छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचा जो काळ आहे त्या काळातले उल्लेख हे आपल्याला पहिल्यांदा मिऱ्या शहराचे मिळत असतील किंवा मिऱ्या ह्या पूर्ण परिसराचे मिळत असतील तर ते ह्या लेजंड्स ऑफ द कोकण ह्या पुस्तकात।